अधिराजीने खेळ तर सुरू केला होता, पण आता त्याचेच मोहरे त्याच्या विरुद्ध उभे राहणार होते. इथून पुढे आयुराच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. राणे आणि जाधव आता काहीसे निर्धास्त दिसत होते. मॅडम, जर गुन्हेगार सरकारी साक्षीदार बनला आणि तपासात पूर्ण सहकार्य केलं तर त्याच्या शिक्षेत सवलत मिळू शकते, इन्स्पेक्टर राणेंनी सांगितलं. आयुराने काही क्षण उल्हासकडे पाहिलं. उल्हास, तुला तुझ्या मुलाला वाचवायचं आहे ना? आयुराने त्याच्या जवळ जात विचारलं. त्याने लगेच मान हलवली. मग तुला जे काही माहीत आहे ते सगळं खरं खुरं सांगावं लागेल. आदिराज विरुद्ध तुला साक्ष द्यावी लागेल. कायद्यापासून तुला पूर्णपणे वाचवता येणार नाही, पण तुझ्या सहकार्याची नोंद नक्कीच होईल. थोडीफार शिक्षेत सवलत मिळेल, आयुराने सांगितलं. उल्हास शांतपणे ऐकत होता. आयुरा पुढे म्हणाली, आणि तुझ्या मुलाच्या ऑपरेशनसाठी माझ्या ओळखीने फंड जमा करण्याचा प्रयत्न मी करेन. त्या मुलाला त्याच्या वडिलांच्या चुकीची शिक्षा मिळता नये. हे ऐकून उल्हासच्या डोळ्यात पाणीच तरळलं. मॅडम, मी साक्ष द्यायला तयार आहे. जे काही माहीत आहे ना ते सगळं सांगेन, पण माझ्या मुलाचं ऑपरेशन होईल ना? उल्हासने विचारलं. त्याच्या डोळ्यात खूप आशा होत्या. आपला मुलगा वाचेल यापेक्षा दुसरं त्याला काहीच नको होतं. आयुराने ठामपणे उत्तर दिलं. मी खोटी आश्वासनं देत नाही, पण तुझ्या मुलासाठी शक्य ते सगळं करेन मी. मॅडम, मी साक्ष द्यायला तयार आहे. अजूनपर्यंत कोणीच असं भेटलं नाही. आपले सुद्धा पाठ फिरवतात मॅडम. पण तुम्ही एका बापाचं मन जाणलं, तुमचं सगळं चांगलं होईल. मला शिक्षा झाली तरी चालेल, मी ती भोगायला तयार आहे. पण माझा मुलगा वाचला पाहिजे. माझ्या कर्माचं फळ मला मिळणारच, उल्हास रडतच म्हणाला. ठीक आहे. आयुरा उल्हासला बोलून राणे आणि जाधवांकडे वळली. तुम्ही सगळा कबुली जबाब लिहून घ्या. रीतसर प्रोसिजर करा. अधिराज जर पुन्हा उल्हासशी कॉन्टॅक्ट करायला बघत असेल तर सावधपणे त्याला बोलायला सांगा. काय बोलायचं ते आधीच सांगून ठेवा. कॉल स्पीकरवर ठेवून रेकॉर्ड करा. उल्हासला पकडलं हे कोणालाही कळता कामा नये. कलिनाची काही माहिती मिळते का ते बघा. अजून कोणी सापडलं तर मला सांगा, आयराने इन्स्पेक्टर राणेंना सांगितलं. हो मॅडम, तुम्ही आमचं खूप काम हलकं केलं आहे. आता आम्ही नक्कीच ही काळजी घेऊ, राणे म्हणाले. मला तुमचा नंबर द्या. अजून काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला देईन. मी मिस कॉल देते, तुम्ही नंबर सेव्ह करा, आयुरा म्हणाली. तसा राणेंनी तिला नंबर दिला आणि तिचा नंबर सेव्ह केला. जिथे गुन्हेगार त्यांना तोंड उघडत नव्हता तिथे आयुराने त्याला चांगलं बोलतं करून आपल्या बाजूने वळवलं होतं. आयुराविषयी त्यांना आदर निर्माण झाला होता. पण आयुरा होती तरी कोण? आम्ही पोलीस असून जे शक्य झालं नाही ते तिला एका कॉलवर कसं शक्य झालं? हे असे अनेक प्रश्न राणे आणि जाधव यांना पडले होते या क्षणी, पण ते काहीच बोलले नाहीत. आयुरा जशी चौकीतून बाहेर पडली तसे राणे आणि जाधव एकमेकांकडे बघत होते. सर, बाई लय डेंजर आहे. इथे आरोपी नाव सांगणं झालं होतं, तिथे तिने बोलतं केलं, वरून मदत पण केली. तेवढीच मायाळू पण आहे. बापाची शिक्षा मुलाला नको म्हणाली. मानलं बुवा, जाधव एकदम आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले. हो, मी पण पहिल्यांदाच अशी खंबीर स्त्री बघितली. खरंच मानलं पाहिजे. राणेंनी सुद्धा जाधवच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि दोघे पुढच्या कामाला लागले. आयुरा तिथून निघाली आणि रिक्षाने सरळ आपल्या आईकडे आली. तर तिच्यासोबत आलेला समीरच्या टीमचा माणूस पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला. बेल वाजताच आयुष जो अगदी डोळ्यात तेल घालून तिची वाट बघत बसला होता त्याने दरवाजा उघडला. आत येताच त्याने तिला सोफ्यावर बसवलं. घरी येऊन आयुराच्या मनाला समाधान मिळालं.
बरं झालं तू आलीस. मला काळजीच वाटत होती. मी आता निघणारच होतो. नीट आलीस ना? एकटीच का आलीस? मीडियावाले मध्येच आले असते तर? आयुषने काळजीने प्रश्न विचारले. आयुष, इतकी काळजी नका करू माझी. मी छोटं बाळ आहे का? मीडियावाले कसे ओळखणार? मी स्कार्फ बांधलं होतं चेहऱ्याला. ती आयुषवरच रागवली. इतक्यात वत्सलाही आल्या. तिथे सगळं ठीक झालं ना बाळा? वत्सलाने काळजीने विचारलं. हो आई, आता पुढची काळजी पोलीस घेतील, आयुरा शांतपणे म्हणाली. आयुष अजूनही आयुराकडे एकटक पाहत होता. आयु, तू ठीक आहेस ना? त्याने तिच्या जवळ जात विचारलं. हो, मी ठीक आहे, ते म्हणाले. खोटं बोलू नकोस. सकाळपासून तू स्वतःची अजिबात काळजी घेतलेली दिसत नाही आहेस. आयु, मला तुझी काळजी वाटते. आपलं बाळ आणि तू दोघंही सुखरूप पाहिजेत मला. आयुषच्या आवाजात रागापेक्षा जास्त काळजीच होती. आयुराने लगेच नजर चुकवली. आयुषने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला. तसं आयुराला खूप बरं वाटलं. तू सकाळपासून काही खाल्लं सुद्धा नाहीस. मी आणतो, आयुष एकदम प्रेमाने म्हणाला. मला जास्त काही नको, ज्यूस द्या फक्त, आयुराने आवाज देऊन सांगितलं. आयुषने किचनमधून ज्यूस तयार करून तिला आणून दिला. तिच्या एका हातात ज्यूस देत तो तिच्या बाजूलाच बसला. दुसरा हात पुन्हा हातात घेत त्याने तिला धीर दिला. हे बघ आयु, तू एकटी नाहीस. समीर दादासाठी तुला जे काही करायचं आहे त्यात मी तुझ्या सोबत आहे. पण स्वतःला त्रास करून घेऊन तू काही करणार नाहीस. आयुराने ज्यूस हातात घेतला आणि तोंडाला लावला. आयुषला काळजी करताना बघून तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. आयुष, मला भीती वाटली होती, ते हलक्या आवाजात म्हणाले. कशाची? दादाला काही झालं तर? तिचा आवाज कापरा झाला. आयुषने तिला जवळ घेतलं. काही होणार नाही, समीर लवकर बरा होईल. वत्सलानेही तिच्या डोक्यावरून हात फिरवला. देव ना सगळं ठीक करेल बाळा, त्यांनीही प्रेमाने म्हणाल्या. काही क्षण घरात शांतता पसरली. इतक्यात आयुराचा फोन वाजला. स्क्रीनवर इन्स्पेक्टर राणेंचं नाव झळकलं. तिने लगेच कॉल उचलला. हां राणे, बोला. मॅडम, उल्हासचा कबुली जबाब पूर्ण झाला आहे. त्याने सर्व सांगितलं आहे. त्याच्या सांगण्यावरून हॉस्पिटलमध्ये त्याला सोडायला एक काळा माणूस आला होता. त्याचं नाव उल्हासला माहीत नाही, पण तो कलिनाचा माणूस होता. उल्हासला पकडलं तेव्हा तो कुठे गेला कोणालाच कळलं नाही. जर तो आदिराजशी संपर्कात असेल तर आदिराजला कळलं असेल. उल्हास पकडला गेला आहे ते. कलिना बॉम्बस्फोटमध्ये मेला असं त्या माणसाने उल्हासला सांगितलं होतं. इन्स्पेक्टर राणेने उल्हासने दिलेली माहिती आयुराला दिली, कारण त्यांचाही आयुरावर विश्वास बसला होता. आयुराच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. ठीक आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. हो मॅडम, आणि कलिनाबद्दल अजून काही माहिती मिळते का ते बघतोय आम्ही, राणे म्हणाले. ठीक आहे, काही समजलं तर मला लगेच कळवा. हो. कॉल कट झाला. आयुषने तिच्याकडे पाहिलं. काय झालं? आयुषला चिंता वाटत होती. आयुरा काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, काही नाही. खेळ संपलेला नाही आहे आयुष. खरं तर आता तो सुरू झाला आहे. मी आता थांबणार नाही. तिच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार दिसत होता. आयु, मी तुझ्यासोबत कायम आहे, पण आता तू आराम कर बघू, आयुषने सांगितलं. तिने मान हलवली आणि झोपायला गेली. आयुष आणि वत्सला दमल्यामुळे गाढ झोपेत होते. तिला मात्र झोप लागत नव्हती.
ती उठून बाल्कनीत उभी राहिली. आदिराजने समीरवर हल्ला करून मोठी चूक केली होती. त्याची शिक्षा आदिराजला दिल्याशिवाय तिच्या मनाला शांती मिळणार नव्हती. आज जेव्हा आपल्या दादाला तिने बघितलं तेव्हा तिला धक्का बसला होता. त्याची अवस्था बघून तिने त्याच ठिकाणी निर्धार केला होता. जो कोणी ह्याचा सूत्रधार आहे त्याला ती सोडणार नव्हती. तिने आता चालू खेळायला सुरुवात केली होती. बुद्धिबळाच्या पटलावरील तिचे मोहरे आता जागे होऊ लागले होते. रात्रीची शांतता होती. थंड हवा अंगावर येत होती. पण तिच्या मनात मात्र विचारांचं वादळ उठलं होतं. तिने हळूच मोबाईल हातात घेतला. यशने पाठवलेली माहिती पुन्हा एकदा वाचली. उल्हास सरकारी साक्षीदार बनायला तयार झाला होता. कलिनाचं नाव समोर आलं होतं. आदिराजची सावली आता हळूहळू स्पष्ट होत होती. आयुराने डोळे मिटले. समीरचा रक्ताने माखलेला चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. लहानपणी पडल्यावर तिच्या जखमेवर फुंकर घालणारा तोच दादा, तिच्यासाठी जगाशी भांडणारा तोच दादा, आज हॉस्पिटलच्या बेडवर पडून होता. आयुराच्या मुठी नकळत आवळल्या गेल्या. यावेळेस मी कोणालाही गमावणार नाही, ती स्वतःशीच पुटपुटली. तिने मोबाईलमधील काही नंबर शोधले. खूप वर्षापूर्वी मागे सोडलेलं आयुष्य पुन्हा तिच्यासमोर उभं होतं. एकेकाळी ज्या टीमची ती लीडर होती त्यांची आता पुन्हा गरज भासणार होती. आदिराजला वाटलं होतं की त्याने खेळ जिंकला आहे, पण त्याला काय माहीत होतं, खरा खेळाडू अजून मैदानात उतरलेलाच नव्हता. वरून शांत दिसणारी आयुरा आतून धगधगत होती. कारण यावेळी आयुरा फक्त आयुरा नव्हती, तर ती त्याचा प्रत्येक डाव उधळून लावणारी बनली होती. आपल्या भावाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता करणार होती. आदिराज, तुझे पापाचे घडे भरले आहेत. आता मला तूच पुन्हा ती जुनी सुगंध बनायला भाग पाडला आहेस. आता तयार राहा, मी येते लवकरच तुझ्या समोर. आयुरा मनातच म्हणाली. आयुष समोर ती काही बोलू शकत नव्हती, कारण तो काळजी करत राहिला असता आणि त्याला आयुराच्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नव्हतं. बुद्धिबळाच्या पटावर खेळ मांडला गेला होता आणि आदिराजला वाटत होतं की विजय त्याचाच आहे, पण त्याला माहीत नव्हतं त्याला चेकमेट करायला खेळात ब्लॅक क्वीनची एंट्री झाली आहे. बघूया काय होतंय. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.